सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ रविवारी सायंकाळी 4 वाजता देवगड कॉलेज नाका सारस्वत बँकेच्या पटांगणासमोर जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। या जाहीर सभेला माजी मंत्री आणि शिवसेना युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीनं या जाहीर सभेची पूर्वतयारी करण्याकरता या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत। आपण संवाद साधणार आहोत युवा सेनेचे तालुका प्रमुख गणेश गावकर यांच्याकडे। गणेश गावकर, या जाहीर सभेचं नियोजन कशा पद्धतीचं आहे, काय सांगाल आपण? खरं तर महाविकास आघाडीचे आणि आमच्या शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार संदेशभाई पारकर यांच्या प्रचारार्थ आज ही जाहीर सभा आहे। प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि अंतिम टप्प्यात एक चुरस वाढलेली आहे सगळ्या उमेदवारांमध्ये आणि आमच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे आणि म्हणूनच आज आदित्य साहेब ठाकरे यांची आज प्रचार सभा आणि बाईक रॅलीचं आयोजन या ठिकाणी आमच्यातर्फे करण्यात आलेलं आहे। ही प्रचार सभा सारस्वत बँकेच्या या पटांगणात कॉलेज नाक्यावर होणार आहे। मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी या सभेसाठी उपस्थित राहणार आहे। हा खरं तर संदेश पारकर यांचा विजयाचा संकल्प या सभेतनं होणार आहे। 3:30 वाजता या ठिकाणी बाईक रॅलीला काक्षी तिट्यावरनं सुरुवात होणार आहे। आदित्य साहेब या बाईक रॅलीसाठी उपस्थित असणार आहेत आणि मोठ्या संख्येने युवक आणि आमचे बेसिकचे सगळे पदाधिकारी, शिवसैनिक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी या बाईक रॅलीसाठी देखील उपस्थित राहणार आहेत। खरं तर या सभेच्या अनुषंगाने मी या देवगडवासियांना सगळ्या आव्हान करतो की आज मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आदित्य साहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित राहावं। खरं तर आदित्य साहेब हे या देवगड तालुक्याचे भाचे आहेत आणि आज ते सगळ्या आपल्या लाडक्या मामांना या ठिकाणी भेटण्यासाठी, या ठिकाणी त्यांना आपले विचार मांडण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। या ठिकाणी आपल्यासोबत आहेत जिल्हा ग्राहक संरक्षण कक्षाचे ऍडव्होकेट प्रसाद कर्मजीकर साहेब, एकंदरीत संपूर्ण जिल्ह्यात जे महाविकास आघाडीच्या उमेदवारांची प्रचार यंत्रणा चालू आहे, माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, त्याचप्रमाणे सुषमा अंधारे व अन्य प्रमुख नेते या जिल्ह्यात येऊन प्रचार सभा घेऊन गेलेत। एकंदरीत मिळणारा प्रतिसाद आणि प्रचार यंत्रणेबाबत आपण काय सांगाल? नमस्कार। या निवडणुकीच्या धामधुमाळीत आणि रणधुमाळी जी चालू आहे, हे गेले 15 दिवस आपण बघतोय शिवसेनेच्या ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ज्या सभा होत आहेत, या सभेचा प्रतिसाद जर बघितला तर उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांकडून मिळतोय। सगळ्याच्या सगळ्या सभा उद्धव साहेबांनी घेतलेल्या असू देत, सुषमाताई अंधारेंनी घेतलेल्या असू देत किंवा आजची होणारी सभा असू देत, आदित्यजी ठाकरे साहेब येणार आहेत। या सभेला प्रतिसाद जर बघितला तर लोकांच्या मधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। ही इलेक्शन धनशक्ती विरोधात जनशक्ती अशा पद्धतीची दिसतेय आणि जनशक्तीचा सपोर्ट किंवा गेल्या काही वर्षात झालेली जी कामं आहेत आणि त्यातून नाराज असलेले लोक आहेत, त्यामुळे जनशक्ती उफाळून उठलेली आहे आणि त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ह्या सभा प्रचंड यशस्वी केलेल्या आहेत। आजची ही सभा यशस्वी होईल आणि उद्याच्या इलेक्शनमध्ये ज्या वेळेला रिझल्ट लागेल त्यावेळेला आपल्याला कळेल की शिवसेनेची ताकद सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काय आहे आणि येणारे जे उमेदवार आहेत हे नक्कीच मशाल चिन्हावरचे जे उमेदवार आहेत हे नक्कीच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निवडून येतील। या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री आणि युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेचं नियोजन करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पूर्वतयारी चालू आहे। दुपारी 3:30 वाजता प्रचार रॅलीचं आयोजन काक्षी तिटा ते देवगड या मार्गावर करण्यात आलं असून त्यानंतर जाहीर सभेत या रॅलीचं रूपांतर होणार असल्याची माहिती या ठिकाणी तालुका प्रमुख गणेश गावकर यांनी दिली आहे। सिंधुदुर्ग 24 ताससाठी दयानंद मांगले, देवगड। समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता? देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध। संपर्क 9175 11 0202 9421 14 5424 8600 7307
00. मग कसला विचार करताय? येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.